ही चौघं त्या तळ्यातून बाहेर पडली आणि आपल्या मोहिमेवर निघालेली होती. चालायला गेली होती, जात जात चाललेली होती. आणि हे बोलता चाललेलं की असं करू नका, धाडस करू नका, तुमच्या अंगलट येईल, तुमच्या जीवावर बेतल, हे सांगायला गेले होते. आणि पुढे जायला गेले होते. आणि शेवटला जो लक्ष्मण थांबलेला होता त्याला त्या कानावरती ते शब्द पडायला लागले. तो थोडासा घाबरला आणि तो चाललेला होता. आणि पहिल्या पायरीवरती तो पोचला. आणि हे ऐकल्यानंतर त्याचे जरा हातपाय म्हणजे हात गडपडायला लागले, हात निसरले. तो खाली पडल्याबरोबर त्याचे पाय मोडले. आणि मग सगळी माणसं म्हणाली, जी जमाव त्यांचा बेटाचा होती, जमाव म्हणायला लागला, तुम्हाला सांगत होतो जाऊ नका, झालं, मिळालं का नाही फळ, तुझा पाय मोडला का नाही. आणि हे सगळं चाललं. मग पुढे चाललेला होता हा सचिन, वरती चाललेला आहे. त्याच्या पाठोपाठ राहुल आहे, त्याच्या पाठोपाठ विराट आहे. विराट तिसऱ्या चौथ्या पायरीवरती गेलेला होता. त्यानं बघितलं, त्याचं लक्ष गेलं तर खाली लक्ष्मण आपला खाली पडलाय. त्याचं पण हातपाय लटपडायला लागलं. तो तिथं खाली कोसळला, त्या पायरीवरनं चौथ्या पाचव्या पायरीवर खाली कोसळला. जायबंद झाला, त्याचे हात पाय सगळे मोडले. सगळे पुन्हा लोक म्हणाले, पोरांनो तुम्हाला सांगत होतो असं धाडस करू नका, का केलं असा, आलं का नाही, भेटलं का नाही, आता एकाला 2 जण पडले. पुढं सचिन चाललेला होता, त्याच्या पाठोपाठ राहून चाललेला होता. त्यानं 10-11 पायरीवरती तो गेलेला होता. त्यानं बघितलं तर मागं विराट पण दिसत नाही, लक्ष्मण दिसत नाही, दोघं खाली पडले. त्याला भीती वाटायला लागली, आपण आलो खाली, उंचावरती आहे, काय करायचं. तो तिकडे खाली सगळे गोळा झाले. तिथं बघितले अगदी बेशुद्ध अवस्थेत थोडा उंचावर पडलेला. आणि मग त्याला कळलं, लोक लागला की म्हणाला, तुम्हाला सांगत होतो जेव्हा भेटलो तुमच्या, नकोच धाडस तुम्ही करायला गेला, आणि सांगतोय तुम्हाला हे करू नका, ते करू नका. आणि हा सचिन पुढं चाललेला होता. अगदी 15 वेळा पायरीवरती गेला. त्यानं आपल्या हातामध्ये झेंडा होता, तो झेंडा असं दाखवला आणि विजयाची दोन बोटाशी केली. सगळे लोक ते विसरले आणि सचिनच्या नावानं जिंदाबाद, सचिनच्या नावानं जय जयकार करायला लागले लोक. काय आणि तो आपल्या ध्येय, आपलं उद्दिष्ट त्या सचिननं साध्य केलं.